सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाच्या अंतिम मृत्यू येणार असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदांनी सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व 3 दिवस तिने उपवास सुरू केले. तो लाकडे, फुले, फळे आणण्याकरिता अरण्यात गेला. सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते. वाळलेली लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढला. त्याला चक्कर यायला लागली. डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला. त्याने आपले मृत्यूपास सत्यवानाचे प्राण हरण्याकरिता टाकले. हे पाहून सावित्रीने चरणावर त्यांच्या मस्तक ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला. तिने विचारले, तुम्ही कोण आहात? तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. तेव्हा जो पाहिजे तो वर माग असे विचारले. तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला.